साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. बाळाच्या हित सुखासाठी कल्याणासाठी भगवंताच्या काळामध्ये पूज्य अनंत अंगुलीमाल भंतेजीची मैत्री गाथा म्हणायची असते. कारण भगवंताच्या काळामध्ये 80 असे आग्र श्रावक होऊन गेले. जे श्रावक होते एका एका महागुणामध्ये अग्र होते. तसे मैत्रीमध्ये पूज्य अरहंत अंगुलीमाल होते. अंगुलीमाल भंतेजीचा इतिहास तुम्ही ऐकला असेल की ते अंगुलीमाल भंतेजी अहिंसक नावाचे होते. एका राजघराण्यातल्या राजकुमारासोबत एका श्रेष्ठ आचार्यांकडे हे शिकण्यासाठी गेले होते. राजघराण्यातले सगळे मुलं त्या आचार्याकडे जी विद्या पारंगत करत होते हेही तिथे विद्या पारंगत करत होते. आणि परिपूर्ण शिक्षण झाल्यानंतर सगळ्यांमध्ये पहिल्या नंबरनं अहिंसकाला विद्यार्थी म्हणून घोषित केले होते की अहिंसक माझा असा विद्यार्थी आहे की सगळ्यांमध्ये अग्र आहे. याचा राग येऊन बाकी विद्यार्थ्यांनी अहिंसकाच्या बद्दल गुरुला भडकावले होते. आचार्याला काहीही चुकीचं सांगून गुरु मातेसोबत अहिंसकाचे काहीतरी चुकीचे संबंध आहेत अशा प्रकारचं भडकावलं होतं बाकीच्यांनी. आणि जेव्हा त्या आचार्य ग्रहामधून किंवा त्या गुरुकुलामधून जेव्हा सगळे विद्यार्थी बाहेर पडणार होते तर ते सगळे बाहेर पडण्याच्या अगोदर ते सर्वजण आपल्या आचार्याची धर्मवान पत्नी जी होती माते समान तिच्या वंदनासाठी गेले होते. सर्वजण तिच्या पाया पडत होते आणि सगळे पाया पडता पडता अहिंसकही पाया पडत होते. तर ती रोज अहिंसकाचा व्यवहार पाहून अहिंसकाचं सेवाभावी वागणं पाहून तर ज्या प्रकारे एखादी आई आपल्या लेकरांना जसं हृदयाशी घेते आणि जसं चुंबन घेते तशा प्रकारे ती त्या सगळ्यांचा लाड करताना आधीचा लाड त्या अहिंसकाचा करते. आणि खिडकीतून हे सगळेजण त्या आचार्याला लावून देतात आणि ते खिडकीतून पाहायला लावतात. आणि मग मात्र आचार्याच्या मनात शंका उत्पन्न होते. मग आचार्याला असं उत्पन्न होतं की हा अंगुलीमाल महाबलशाली आहे. मी आता याला जर काही दंड द्यावा किंवा याच्या संग जर काही युद्ध करावं तर हाच मला युद्धामध्ये मारण. म्हणून आचार्याच्या मनामध्ये कपटनीती येते. आणि मग आचार्य मात्र बदला घेण्याच्या भावनेनं सगळ्या मुलांना सांगतो की तुमची विद्या आता तेव्हा सफल होईल जेव्हा तुम्ही गुरुदक्षिणा देसाल. आणि त्या काळापासून ही परंपरा चालत आली. मग गुरुदक्षिणेमध्ये राजघराण्यातल्या लोक सगळ्या मुलांनी मोठ्या मोठ्या मौल्यवान वस्तू गुरुला दक्षिण म्हणून दिल्या आणि गुरुने त्या सगळ्यांच्या दक्षिणा स्वीकारल्या. परंतु अहिंसकाची दक्षिणा स्वीकारली नाही. आणि अहिंसकाला असं वाटलं अरे आपली दक्षिणा स्वीकारली नाही तर मग आता आपली तर गुरुविद्या काही सफल होणार नाही. मग त्यांनी गुरुला विनंती केली की गुरु आचार्य माझ्याकडून आपल्या दक्षिणा काय पाहिजे आहे. तेव्हा ते म्हणतात की मला ध्यानामध्ये असं कळलेलं आहे की तुझी विद्या तेव्हा सफल होईल जेव्हा तू 1000 लोकांचे बोट कापून आणशील. मग आता त्यांना असं वाटलं विद्येमध्ये असेल. मग त्यांनी तुरंत गुरुचा आदेश म्हणून इच्छा नसताना नाव अहिंसक असताना कोणाची कधी हिंसा केलेली नाही आणि सर्वात सेवाभावी असताना विद्येमध्ये 1 नंबरनं पास होऊन देखील गुरुचा आदेश म्हणून त्यांनी अरण्यात जाऊन मग मात्र लोकांची कत्तल करणं सुरू केले. त्यांनी कत्तल करत असताना कधीही कोण्याही महिलांचा त्यांनी चुकीचा विनयभंग केला नाही. त्यांचा फक्त एवढाच उद्देश होता की अंगुठा कापायचा. तसंच असं जे कोणी अंगुठा देत नव्हतं म्हणून मग त्यांना हत्या करावी लागायची आणि म्हणून मग ते काय करायचे मारायचे. परंतु त्यांनी शील तोडण्याचा इतिहास कुठेही नाही किंवा कोणाचे दागिने लुटले मारल्यानंतर असंही कुठेही नाही. त्यांनी आपल्याजवळ काही ठेवलं नाही. त्यांना मारायची भावना नव्हती. ते मारण्याच्या भावनेने मारत नव्हते. रोजही त्यांच्या चित्तात एकच भाव होता की मी फक्त ह्या गुरुच्या बंधनातून मुक्त झालो पाहिजे आणि माझी ही गुरुदक्षिणा गुरुपर्यंत ही माळ त्यांच्या मला जवळ देता आली पाहिजे आणि त्यांची ही विद्या मला संपादन करता आली पाहिजे. आणि म्हणून ते असे लोकांना मारून त्यांच्या अंगुठे असे गळ्यामध्ये माळ करू लागले. आणि मग ते मारता 999 लोकांना मारून झाल्यानंतर मग मात्र ते त्या दिवशी खूप प्रसन्न होते. आता एका व्यक्तीला मारल्यानंतर मी या बंधनातून सुटून जाईल आणि मग मला गुरुदक्षिणा देण्यात सोपं होऊन जाईल. आणि तेव्हाच भगवंताच्या लक्षात आलं की आता अंगुलीमालांचं चित्त मुक्त होण्यासाठी तयार आहे. कारण पहिल्या दिवशी जर भगवंत त्याच्याकडे गेले असते तर त्याने ऐकलं नसतं. कारण त्याचं चित्त काय होतं गुरुदक्षिणा पूर्ण करण्याची होती. आणि जसंही त्यांनी 500 लोक मारले तिथून पुढे त्याचं चित्त मुक्त अवस्थेकडे चाललं होतं. कारण तो मोजायचा ना की आता मला
पहिल्या दिवशी मारल्यानंतर माहिती का आता मला 999 मारायचे आहेत, मग 2 मारल्यावर माहिती आता मला 998 मारायचे, असं करत 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 तेव्हा 500 मारले, आता अर्धेच मारायचे आहेत, मग आता 900 झाले की आता 100च मारायचे आहेत, असं करत करत जेव्हा 999 मारले त्यावेळेस म्हणे आता मला एकच मारला की संपला, इथून पुढे मला हत्या करण्याची आवश्यकता नाही, म्हणून त्यांनीच ते चित्त सोडून घ्यायच्या तयारीमध्ये होतं. जसं मेघाच्या पावसात पडलेल्या जमीन पडलेल्या पावसाला जमीन तुरंत बीजाला धारण करते आणि तुरंत अंकुरित करते आणि त्याला सगळ्याच रोगराईपासून मुक्त ठेवते, तशा प्रकारेच अंगुलीमालचं चित्त आता धम्म धारण करण्यासाठी तयार झालं होतं आणि भगवंतानी हेरलं. परंतु भगवंतानी दुसरंही पाहिलं, यारे अरे जर मी अंगुलीमालाकडे गेलो नाही तर आज तिकडं कोणी जात नाही आणि म्हणून अंगुलीमाल आईचाच खून करणार आहे. कारण त्या आईला निरोप मिळाला होता की राजा अंगुलीमालांच्या दिशेने जात आहे आणि अंगुलीमाला खतम करणार आहे. तेव्हा आईला उत्पन्न झालं की माझं बाळ मेलं नाही पाहिजे. कोणत्या आईला असं वाटतं मग तो मुलगा कसा असला, तर तिला असं वाटायचं माझा पोरगा एवढा चांगला गुणी होता की गुरुना असं काय सांगितलं की बिचारा तो मार्गाला लागला, म्हणून ती आई पण त्या दिशेने चालली होती. आणि अंगुलीमालांना असं वाटलं की जे कोणी येईल आई असो तिला मारून मग मी ते करतो. मग त्यांच्या भगवंताच्या लक्षात आलं की 999 लोक मारल्यानंतर देखील अंगुलीमाल आरंत होऊ शकतात. 999 लोक मारल्यानंतर देखील अंगुलीमाल आनंद होऊ शकतात, पण आई मारल्यानंतर मात्र ते कधीच आनंद होणार नाही. कारण आई मारणं हे गरु कर्म आहे. गरु कर्म किती आहे? 5. बापाचा खून करणं तो व्यक्ती कधीच आनंद होत नाही. आईचा खून केला तो व्यक्ती कधीच आनंद होत नाही. त्यानंतर बघा, अनंताचा खून केला तो व्यक्ती कधीच बरोबर आनंद होत नाही. भगवान बुद्धाच्या अंगाचा रक्त जरी काढलं तरी तो व्यक्ती कधीच आनंद होत नाही, कारण बुद्धाला मारता येत नसतं, बुद्धाला कोणी मारू शकत नाही. आणि भिक्खू संघात फूट पाळली तरी तो माणूस आनंद होत नाही. 5 गरु कर्म आहे बाकीचे. म्हणून अंगुलीमालाचं गरु कर्म नव्हतं. 999 लोक मारले पण तिच्यात गरु कर्म नव्हतं, कारण तिला आई नव्हती, वडील नव्हते, अनंत नव्हते, बुद्धाच्या अंगाचा रक्त काढलं नव्हतं आणि भिक्खू संघात फूट पाडली नव्हती. म्हणून मग भगवंतांनी पाहिले त्या अंगुलीमालामध्ये साधुत्व बाकी आहे आणि भगवान तिकडे गेले आणि तिथे जाऊन मग अंगुलीमालांसोबत वार्तालाप झाला. आणि मग वार्तालाप झाल्यानंतर मग अंगुलीमालाला म्हणतात की तू हे सगळं थांबव, कारण भगवंत चालत होते शांत, अंगुलीमाल भरधाव्याकडे पळत होते. दुपार झाली, घामाचोक झाला तरी भगवंत हाती लागत नाही. तेव्हा तू म्हणे संन्यासी थांब. तेव्हा भगवान म्हणतात अंगुलीमाल मी कधीच थांबले, तू सांग. तर तू म्हणे अरे हा संन्यासी चालतो तरी म्हणतो मी कधी थांबलो, संन्यासी खोटं कसं काय बोलला? मग ते पुढे म्हणतात संन्यासी खोटं बोलत नसतात, कारण अध्यात्म तर होतं पहिलं, गुरुकुला शिकलेलं होतं ना सगळं. तुरंत होशाला म्हणे हे संन्यासी खोटं बोलत नसतात म्हणे. तुम्ही चालत असताना पण मी थांबलेलो आहो, अंगुलीमाल तूच थांब असं का म्हणले म्हणे. त्याचा अर्थ काय आहे? तेव्हा ते म्हणतात अंगुलीमाल त्या जन्म मरण्याच्या सगळ्या फेऱ्यातून मी कधीच थांबलेला आहे, तूच धावत आहेस म्हणून तुला म्हणतो मी थांब. कारण तू हे पाप कर्म करत आहेस, हत्या करत आहेस, तर तुझ्या हत्याचा असा परिणाम येईल की तुला हे भवचक्रात पुन्हा अडकावं लागेल. मी पिंपळाच्या झाडाखाली बुद्धत्व प्राप्त केलं, नच्छेदानंद पुनर्भवती, आता माझा पुनर्जन्म होणार नाही. कारण ते जे विसंखार गतंग चित्तंग, जे विशेष प्रकारचं संस्कारयुक्त चित्त आहे, तन्हानंद तिच्यामध्ये तृष्णा असते, जेच पुढचा जन्म मिळवून देते तेच मी नष्ट केलंय खैमत जगा. आणि म्हणून नक्की आनंद पुनर्भवती, माझा पुनर्जन्म नाही, तू बी त्याचं ते कर, खैमत जग. हे म्हणतात क्षणी त्याचं साधुत्व जागृत झालं आणि त्याने ओळखले की हे आहे आणि तो त्यांच्या चरणावर पडला. भगवंत त्याला घेऊन आले, आपल्या बाजूला बसवलं आणि तेवढ्यात राजा त्याला मारण्यासाठी सैन्य घेऊन तर अंगुलीमाल 50, 100, 200, 500 लोकांना वापस येऊ देत नव्हता. भरधाव वेगाने धावणाऱ्या घोड्यालाही पकडले पुढे जाऊ देत नव्हता. खूप परिस्थिती होता. आणि मग जेव्हा राजाला असं वाटलं की मी अंगुलीमालाकडे सांगू युद्ध जिंकाव म्हणून भगवंताचं दर्शन करतो, म्हणून भगवंताच्या दर्शनासाठी आलो. भगवंताचं दर्शन केलं. भगवान म्हणाले राजन कुठं जात आहात? भगवान एक अगरबंग अशा प्रकारचा डाकू आहे, त्याने लय लोकांना परेशान केलंय आणि लय लोकांनी मला निरोप दिलाय. आज मी स्वतःच त्याच्या दिशेने चाललोय आणि त्याला मी संपूर्णपणे खतम करून प्रजेला त्या सगळ्या भयातून बाहेर काढण्यासाठी मी तिकडे चाललोय, आशीर्वाद द्या. भगवान म्हणतात राजा, आणि जर तो अंगुलीमाल त्या अशा प्रकारचा हिंसेचा मार्ग सोडून जर अहिंसक झाला तरी तू त्याची हत्या करशील, तरी तू त्याला मारशील? तर म्हणे भगवान मग असे दुष्ट माणसं हिंसा सोडून कशाने चांगल्या मार्गावर येणार आहेत? असे दुष्ट लोक म्हणे हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेचा मार्गाकडे येत नसतात म्हणे. भगवान अरे राजा, पण समजा त्याने जर हिंसा सोडून दिली आणि अहिंसेच्या मार्गावर येऊ लागला तर मग तू काय करशील? भगवान पण ते येणार नाही मार्गावर. बर समजा त्यांनी अहिंसेचा मार्ग सोडून दिला आणि तो जर भिक्षू झाला तर मग काय करशील? भगवान
भिक्षू होणार, अहो तो अहिंसेचा मार्ग सोडणारच नाही, पण तिथून भिक्षू होणं तर फार कठीण गोष्ट आहे. पण राजा, जर कदाचित त्यांनी तसं केलं तर मग तू काय करशील, तरी तू त्यांना मारशील का? नाही नाही भगवान, जर त्यांनी अहिंसेचा मार्ग सोडून, जर त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून जर ते अहिंसेच्या मार्गानं आणि ते जर भगवंताचे पुत्र झाले, तर मग मात्र भगवान मी त्यांची पूजा करेल आणि त्यांच्या अर्थ परिष्काराची व्यवस्था मी करेन. मग मी त्यांच्या राहण्याची व्यवस्था पण करेन, त्यांना लागणारं चिवर, भिक्षापात्र, 8 वस्तू मी देईन. तर मग भगवान म्हणतात, मग राजा तुला जायची गरज नाही, इथेही माझ्या बाजूला बसलेले सांगोली मला येत्या. राजाचा अंगावर काटा आला, एकदम घाबरला राजा, कारण राजा काही काही बोलून बसला नाही ढमकाच, काही काही बोलून बसला. राजा एकदम असं थरकाप सुटला आणि अंगावरचे काटे पाहून, भयभीत पाहून भगवान म्हणतात, राजन तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही, कारण यांनी मला तिथंच वचन दिलेलं आहे की मी आता हत्या करणार नाही, त्यामुळे तो आता कोणाचीच हत्या करणार नाही. शास्त्रात भगवंत जिथं आहेत तिथं आता राजा तुला भयभीत होण्याची गरज नाही. तेव्हा कधी राजाने हळूच त्यांच्याकडे पाहिलं, म्हणजे खरंच तुम्ही अंगुलीमाला? तेव्हा अंगुलीमाल खूप नम्रपणे म्हणे, हो राजन मीच अंगुलीमाल आहे, मला शास्त्राने शरण आणलेलं आहे. तर मग म्हणे, अरे जे काम शास्त्रानं होऊ शकलं नाही ते भगवंताने कशाला केलं? तेव्हा भगवान म्हणतात, हे राजा, शास्त्राने सुद्धा सगळ्या जगाला जिंकता येत नसते, फक्त मैत्रीने सगळ्या जगाला जिंकता येते. म्हणून भगवंत म्हणतात की सगळ्या जगात नाही वेरेन वेराने संबंधी दकुदासनं अवेरेन संबंधी हे धम्मो सनंतनु. ज्यांनी प्रेमाने जिंकले जगात वीर असे गौतम आहे. आणि ते पाहिल्याबरोबर मग अंगुलीमाल शांत डोळे लावून बसले होते. मग यांनी विचारलं, तुमचं गोत्र काय, तुमचं कुळ काय, ते सगळं सांगितलं. आणि मग मात्र राजाने त्यांना वंदन केलं आणि म्हणे, मी तुम्हाला हा दाभे दान देतो आणि मी तुमची काय काय सेवा शुश्रूषा करायची, तुम्हाला काय काय देऊ म्हणायचे. तर त्या अंगुलीमाल म्हणतात, बघ राजन, आता मला कशाची आवश्यकता नाही, मला भगवंतांनी भिक्षापात्र हातात दिलेला आहे आणि मी आता माझं भोजन पण झालेलं आहे, बस उद्याच्या भोजनाचं मी भिक्षा मागेन, आता मला काय आवश्यक. अरे बापरे भगवान, हे तर आश्चर्यचकित गोष्ट आहे, आश्चर्यचकित गोष्ट आहे. यांच्यामध्ये मला त्यागही दिसत आहे. आणि जेव्हा ते दुसऱ्या दिवशी भिक्षा मागायला गेले, तेव्हा अनेक लोकांना माहीत झालं की यांनी आपला बाप मारलेला आहे, त्यांनी आपली बहीण मारलेली आहे, आपला भाऊ बहीण मारले आहे. अशा लोकांना माहित नाही की त्यांनी आता अहिंसेचा मार्ग स्वीकारलेला आहे. त्या लोकांनी रागात येऊन त्यांना दगड मारणं सुरू केले, भिक्षा वाढली नाही. मग त्यांचं डोकं फुटलं, मग नंतर त्यांच्या अंगावर जखमा झाल्या. काही लोकांनी भिक्षापात्रही तोडून टाकलं, पण त्यांनी कोणाकडे रागाने पाहिलं नाही. आणि तसेच रक्त बंबाळ झालेले भगवंता पुढे येऊन उभे राहिले. म्हणजे अहो भगवान, मी आज भिक्षेला गेल्यानंतर लोकांकडून मला हे मिळालं, लोकांकडून मला आज भिक्षा नाही मिळाली तर लोकांकडून मला हे मिळालं. तर भगवान म्हणतात, फक्त थोडे दिवस सहन कर, फक्त थोडे दिवस सहन कर, जास्त नाही. म्हणे या लोकांना लवकरात लवकर कळेल की तू आता कसा राहिला नाही, त्यांना अजून समजायला वेळ आहे, थोडं सहन कर. म्हणे ते बिचारे रोज जायचे, तर रोज कोणी ना कोणी तर त्यांना दगड मारायचे आणि मग मात्र ते रोज येऊन भगवंताकडे पुढे राहिले, पण त्यांनी मात्र प्रत्युत्तर कधी दिलं नाही. आणि मग मात्र लोकांनी त्यांना मारणं सुरू केलं, लोकांनी त्यांना भिक्षा वाढणं सुरू केली. आणि भिक्षा वाढताना लोक ममत्वेनं त्यांच्या पाया पडू लागले, दर्शन करू लागले. आणि फार कमी वेळेमध्येच ते अरहंत झाले. बघा, साधू म्हणजे अनंत झाले. आणि मग एक दिवस भिक्षा मागता एका दाराशी गेले आणि तिथे मात्र एक भगिनी विवळताना रडताना त्यांना आवाज आला. तर त्यांनी तुरंत विचारणा केली की एक भगिनी खूप रडत आहे, विवळत आहे, काय झालेलं आहे, काही आजारी आहे का, काही बिमार आहे का? तेव्हा आजूबाजूला सांगितलं, बिमार नाही आहे, ती कालपासून प्रसूतीच्या वेदनेनं विवरत आहे, तिचं बाळ पोटात अडकलेलं आहे आणि ती माता खूप व्याकुळ आहे, खूप परेशान आहे. तर मग अंगुलीमालांना खूप करुणा उत्पन्न झाली, मैत्री उत्पन्न झाली. त्यांनी भिक्षा नाही मागितली आणि ते घाई भगवंताकडे गेले आणि भगवंताच्या चरणावर डोकं ठेवून म्हणते, अहो भगवान, मला त्या भगिनीचा आवाज ऐकू वाटत नाही, मला इतकी दया उत्पन्न झाली, एवढी करुणा उत्पन्न झाली. आता तिचं बाळ पोटात आडवे आलेलं आहे, तिला प्रसूत वेदना होत आहे, ती बाळात होत नाही आहे, तिला खूप त्रास आहे, तिचं बाळ धोक्यात आहे, मी काय करू शकतो, मी काय करू तिच्यासाठी? तेव्हा भगवान म्हणतात, अंगुलीमाल बस म्हणे, डोळे लाव. आणि डोळे लावून म्हणे, तू मैत्री दे आणि मैत्री करून असं म्हण, सत्यक्रिया कर. म्हणे, हे भगिनी, मी आतापर्यंत कोणत्याच प्राण्याची हत्या केली नाही, ते शील बळ माझ्यात आहे, त्या शील बळाच्या प्रतापाने तुझी प्रसूती सुखरूप हो आणि तू आणि बाळ सुखरूप हो असं म्हणे. तेव्हा डोळे उघडून म्हणे, भगवान, मी तर 999 लोक मारले, मी असं कसं म्हणू?
हा, मोजलेले 999 होते, बिना मोजलेले किती होते माहित नाही. आता मोजले तर तेवढे, कारण अगोदर ते काय करायचे, मारायचे पुढे ठेवायचे, नंतर ते त्यांना सापडायचे नाही, मग ते गळ्यातच ठेवले मग मार. तर मग म्हणे भगवान मी कसं म्हणू, मग भगवान त्याला म्हणतात की तो असं म्हण, यतो हं भगिनी आर्याय जातीया जातो, नाभिजानामि सच्चिच्च पानं जीविता ओरुपेता, तेन सच्चेन सोत्थिते होतु सोत्थि गब्बसाति. तू असं म्हण, हे भगिनी जेव्हापासून मी भिक्षू झालो तेव्हापासून मी कुठल्याच प्राण्याला मारलंही नाही, कोणाला मारायचं सांगितलेलंही नाही, आणि मारायचा भाव आणला नाही. असं शुद्ध स्वरूपात माझं शील आहे, आणि माझ्या सगळ्या प्राण्याबद्दल माझ्यात खूप मैत्री आहे. या मैत्रीच्या बळाने तुझी प्रस्तुती सुपूर्वक हो, तू आणि तुझं बाळ सुखी हो. असं म्हटल्या बरोबर गावातून निरोप आला की त्या भगिनीची प्रसूती झाली, तिच्या बाळाला काही त्रास बिराय झाला. मग भगवान म्हणतात, अंगुलीमाल तुझी मैत्री बुद्ध शासन असेपर्यंत कामात येईल, म्हणजे आणखी 2500 वर्ष कामात येईल. आता 2500 वर्ष होऊन गेले, 2600 वर्ष होऊन गेले, म्हणून 2400 वर्ष या जगाच्या पाठीवर जेवढे बी बुद्ध अनुयायी आहेत, ज्या बी माता भगिनीला बाळ गर्भवती झाली तर तिने अंगुलीमालांचीच मैत्री गाथा म्हणत राहिली पाहिजे. गाथा झाल्यानंतर ही जी मी वर म्हणली 4 ओळीची छोटीशी गाथा आहे, येतो हं भगिनी म्हणजे हे बहिणी आर्याय जातीया जातो. जेव्हापासून मी आर्य झालो, भिक्षू झालो, तेव्हापासून काय म्हणतात, येतो हं भगिनी आर्याय जातीया जातो, नाभिजानामि सच्चिच्च पानं जीविता ओरुपेता. कोणत्याच प्राण्याला वैर भावनेनं मी मारून टाकलं नाही. तेन सच्चेन त्या सत्यवचनाने सोत्थिते होतु सोत्थी गब्बसाति. तर या सत्यवचनाने तुझं गर्भाशयातलं बाळ सुखपूर्वक जन्माला येऊ, तुझी प्रसूती सुखपूर्वक हो, तू आणि बाळ सुरक्षित हो. तर तेव्हापासून जगातले सगळे भिक्षू ही गाथा म्हणतात, आणि अनेक लाखो करोडो या सर्ववान लोकांना याचा लाभ झालेला आहे. यालाच गर्भमंगल विधी म्हणतात. आणि म्हणून आज काही आदर्श आणि शुभम यांच्या बाळाच्या संदर्भात देखील आपण इतकी सुंदर 3 रत्नाची शरण ग्रहण केली, पंचशिलासह सुंदर संकल्प अधिष्ठान केला, सर्वांनी साधुकार म्हणून मैत्री सुद्धा दिली. आणि म्हणून अशा रीतीनं अंगुलीमाल भंतेजीची मैत्री गाथा आज आपण सगळ्यांनी श्रवण केल्यानंतर सगळ्यांनी साधू म्हणायचं आहे मी म्हटल्यानंतर. तो हं भगिनी आर्याय जातीया जातो, नाभिजानामि सच्चिच्च पानं जीविता ओरुपेता, तेन सच्चेन सोत्थिते होतु सोत्थि गब्बसाति. मग संपूर्ण विश्वाच्या लोकांना विश्वास बसला. ते अंगुलीमाल आता मैत्रीमध्ये पारंगत झालेले आहेत. एक दिवस भगवंतांनी घोषणा केली की भिक्षूंनो, माझा अंगुलीमाल नावाचा हा पुत्र सगळ्या भिक्खू संघामध्ये मैत्रीमध्ये 1 नंबरवर आहे म्हणे. बघा, म्हणजे 999 लोकांना मारल्यानंतर मैत्रीमध्ये 1 नंबरवर जायचं म्हणल्यावर त्यांनी किती मैत्री भावना केली असेल. आणि याचा पुरावा म्हणून एकदा राणी मल्लिकेनं प्रत्यक्ष त्या काळात घडलेला एक प्रसंग आहे त्रिपिटकामध्ये आलेला, की एकदा आपले तथागत सम्यक संबुद्धाला राजाने काय केलं, आमंत्रित केलं, आणि भिक्खू संघाला इतकं सुंदर दान दिलं, एवढं संघ दान दिलं, आणि सगळ्या प्रजेला बोलवलं पाहण्यासाठी. राजाचे ते बुद्धावरची, धर्मावरची, संघावरची श्रद्धा पाहून, प्रजेनं ते संघ दान पाहून प्रजेनं हात जोडले, आणि हात जोडून लगेच भगवंताला विनंती केली, भगवान आज आपण राजाचं संघदान स्वीकारलं, उद्या आमच्या प्रजेचं स्वीकारा. प्रजेनं काय केलं, प्रजेनं राजापेक्षा भारी संघदान केलं आणि राजाला आमंत्रित केलं पाहायला. राजाने प्रजेला बोलवलं होतं, प्रजेला राजाला बोलवलं. दुसऱ्या दिवशी राजापेक्षा भारी संघदान झालं. त्यावेळेस राजा विचार करू लागला, अरे मी राजा असून या प्रजेला तर माझ्यापेक्षा भारी संघदान दिलं. राजा पुन्हा भगवंताकडे गेला, भगवान उद्याच माझं स्वीकारा. राजानं प्रजेचं
प्रजा भारी केलं आणि प्रजेला पाहायला बोलवलंय. प्रजा पुन्हा एकत्र जमा झाली. म्हणजे आपण उद्याचं भोजन पुन्हा भिकू संघाला आपल्याकडे बोलू, संघदान देऊ. 4थ्या दिवशी प्रजेनं राजाला बोलवून संघदान केलं. 5व्या दिवशी पुन्हा राजाने त्याच्यापेक्षा भारी केलं आणि प्रजेला बोलवलं. 6व्या दिवशी प्रजेनं असं दान केलं, राजाला विचार आला की आता मी हारतो. राजाच्या मनात आलं की हे तर लय झालं, आता मात्र मी काही जिंकत नाही. म्हणून राजा नाराज बसला. आणि तेव्हा राणी मल्लिका आली. म्हणजे राजन, तुम्ही नाराज का बसलात? काही युद्ध काय होणार आहेत का? म्हणे नाही मल्लिके, अरे म्हणे हे प्रजा म्हणे माझ्यापेक्षा बहुत भारी दान देऊ लागली. आता तर आज तर एवढं भारी दिलंय, बहुतेक उद्या मी हारतोय. म्हणे काय नियोजन करावं मला सगळ्यांना. ते म्हणे राजा, अहो तुम्ही राजा आहात, महाराज आहात, तुम्ही कसं काय हारसान? मी सांगते काय करायचं तर. मग ते म्हणे काय करू? अहो तुम्ही असं करा, 500 अरहंतांना बोलवा भगवंत असं, आणि आपल्याकडे 500 पांढरे शुभ्र हाती आहेत, तर पूर्ण 500 शामियाना टाका आणि प्रत्येक हातीवर सोन्याच्या हिऱ्याच्या झुला ठेवा आणि एका भिक्षूचे पाय धुवायला एक पांढरा हाती ठेवा. तो बंदीचे पाय धुवून, बुद्धाचे पाय धुवून एक हाती एका बंदीचे जवळ ठेवा. तो हातीच पाय धुईल, तो हातीच छत्री घेईल, तो हातीच पाय पुसन, तो हातीच हे वाढण, भोजन वाढण, सगळं हातीच तिथे बाजूला सेवा करण आणि प्रजेकडे काय 500 हाती नाही म्हणजे तुम्ही जिंका. राजा मी हो यार, किती भारी आयडिया दिली. राजाला खुश झाला, एवढा खुश झाला. राजाने आदेश दिला, आता पांढरे शुभ्र हाती आणा आणि पांढरे शुभ्र हाती आणून लगेच नियोजन करा. शामियाने टाकले, जिकडे तिकडे टाकलं, वस्तू आणल्या, सगळं झालं. लगेच 500 ठिकाणी टाकण्यात आले, पाय धुण्याचे सगळे बळी बनवण्यात आले. आणि नंतर राजाला संध्याकाळच्या वेळी निरोप आला की महाराज प्रशिक्षण दिलेले पांढरे शुभ्र हत्तीमध्ये एक हत्ती कमी पडत आहे. 499 भरले, एक हत्तीच नाही म्हणे, कमी भरले. मग राजाला टेन्शन आलं. आता 500 अरहंतापैकी कोणाला म्हणावं एक हात घेऊन टाका, एका भरतीने घेऊन टाका. म्हणजे राजाचा अपमान आहे. आणि 500 हातीमध्ये एकच काला हाती घेऊन येणं ते एकच काम आहे, एकच कसा आहे ना. मग काय करा म्हणून राजाला सूचना, एका भरतीला वापस पाठवता येत नाही आणि एक पांढरा शुभ्र हाती प्रशिक्षितच नाही. बिना प्रशिक्षण कसं काय करावं समजा ना. आणि तेवढ्यात नाराज हा राजा पुन्हा संध्याकाळी राणीला पाहिला. म्हणजे दिवसभर तर लय खुश होते, आता संध्याकाळी काय झालं डबल. म्हणजे लय टेन्शन आलंय, लय प्रसंग आलाय. म्हणे काय झालंय? म्हणे प्रशिक्षित हत्ती म्हणे 499 भेटले म्हणे, पण एक हत्ती नाही म्हणे. आता मी काय करू म्हणे, मला काही समजा. ते काळ्या रंगाचा हत्ती मी मला काय आणू शकत नाही म्हणे. अहो राजा, एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे म्हणे. म्हणे मग काय करा, एका पांढऱ्या शुभ्र हातीचं पिलू घेऊन या म्हणे. पांढऱ्या शुभ्र म्हणे पिलू, आणि काय करू त्याला कोणाच्या सेवेत ठेवायचं मी सांगते म्हणे. नाही म्हणे, हे नाही मला पटत म्हणे. बिना शिकवलेलं पिल्लू मला तर उड्या मारायचं आणि ते उत्तम बिलकू काढून द्यायचं आणि मला तर भोजनाला उपाडायचं इकडे तिकडे. ते हातीचं काय करा म्हणे, खरं नाही म्हणे. अहो राजा, माझा विश्वास ठेवा. माझ्या भगवंतांनी, माझ्या शास्त्रांनी तुझे अरहंत अंगुलीमालांना मैत्रीमध्ये आग्रह म्हणून घोषित केलेला आहे. ते पिल्लू अंगुलीमालाच्या बाजूला उभं करा म्हणे, ते काहीच करणार नाही. तुझे अरहंत अंगुलीमाल त्याला जिंकते आपल्या मैत्रीने म्हणे. मला विश्वास आहे म्हणे. ती म्हणे मला नाही विश्वास म्हणे. राजा म्हणे तुला विश्वास म्हणे, मला नाही म्हणे. ते हातीचं पिल्लू पळत इकडे तिकडे म्हणे, सगळा कार्यक्रमच हे कर म्हणे. अहो राजा, माझा विश्वास ठेवावं, ऐका म्हणे. आणि मग त्यानं राणी मल्लिकेच ऐकलं आणि खरंच 500 हत्तीमध्ये बिना शिकलेलं, बिना प्रशिक्षित हे पांढरे शुभ्र हत्तीचं पिल्लू आणलं. आणि मग मात्र 500 भिक्षू आले आणि सगळ्यांचे पाय धरणं सुरू झाले. राणी मल्लिका असं भगवंताची पाय घ्यायची आणि राजा हळूच त्या किल्ल्याकडे पाहायचं की आता काय सुरू आहे. राणी मल्लिका म्हणे महाराज, तुमचं लक्ष भगवंताच्या चरणाकडे जाऊ द्या. नाही म्हणे, मला ते पिल्लू काय करत तेच भीती वाटते म्हणे. ते मलाच काहीतरी करत. ती म्हणजे सांगते मी तुम्हाला, अहो माझा विश्वास ठेवावं. माझे भगवान कोणालाही घोषित करत नाही, कोणालाही मैत्रीमध्ये आग्रह घोषित करत नाहीत. माझ्या भगवंताने पाहिलेलंच आहे. राजा मध्ये त्या पिल्ल्याकडे पाहायचा. त्या पिल्ल्यानं बाकीच्या हातीनं जेवढ्या श्रद्धेनं पाय धुतले त्याच्यापेक्षा चांगल्या श्रद्धेनं पाय त्या हातीच्या पिल्ल्यानं धुतले. त्यानं काही नाही केलं, बिलकुल पाय धुतले, पाय पुसले आणि छत्री घेऊन मुगच अंगुलीमालाच्या बाजूला पूर्ण कार्यक्रम होऊन बसलो, मुगत बसलो, काहीच केलं नाही. तेव्हा राजा म्हणे आश्चर्य आहे, अद्भुत आहे, खरंच भगवंतांचं मैत्रीचं बल किती अद्भुत आहे. अहो एका न शिकवलेल्या प्राण्याला देखील मैत्रीच्या बलानं जर काबूच करता येतं तर हे मात्र अद्भुत आहे. आणि मल्लिके, मैत्री कशी काय तुम्हाला शिकव. चालू भगवंत अरे राजाला सुद्धा ध्यान करून मैत्री भावना शिकवली.